ठीक आहे. आज आपण नवीन प्रकरण घड्याळ या प्रकरणावर आपण परीक्षेला येणारे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे कोन काढणे. घड्याळातील कोन काढणे. कशातला कोन काढायचा? तास काटा व मिनिट काटा यातील कोन काढा. मग एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कोन काढता आला पाहिजे. बघा तुमच्या पुढे प्रश्न ठेवलेला आहे आपण की एका घड्याळात 10 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? बरोबर आहे. तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? आज सगळ्यात पहिले एकच प्रकार आपण समजून घेत असताना घड्याळ समजून घेऊ. घड्याळामध्ये 360 अंशाचा कोन असतो आणि घड्याळामध्ये 12 अंक असतात. किती अंशाचा कोन असतो? 360 अंशाचा कोन असतो आणि घड्याळावर 12 अंक असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये अंक पाहायला मिळतात. ठीक आहे. 12 अंक असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये किती सुया असतात? 3 सुया असतात. ठीक आहे. 3 सुया असतात. म्हणजे एक असती सेकंदवाली, दुसरी असती मिनिटवाली आणि तिसरी असती हवर्स म्हणजे घंट्यावाली. बरोबर आहे. आपण त्याला काय म्हणतो? सेकंड सुई, मिनिट सुई आणि घंट्याची सुई. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या. आता 360 अंशाचा कोन असतो. बरोबर आहे. 360 अंशाचा कोन असतो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असा आहे की 12 अंकाला 360 अंशाचा कोन जर वाटून द्यायचा असेल तर 360 भागीला 12 असं आपल्याला करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला एका तासाचा कोन मिळत असतो. बरोबर आहे. आता मला हा प्रश्न सोडून द्यायचा आहे, मला माहिती आहे, मला ज्ञात आहे, परंतु मला बॅकग्राऊंड म्हणून तिकडे जावं लागणार आहे. मी कन्सेप्ट क्लिअर करतोय. ठीक आहे. पहा म्हणजे याचा अर्थ असा की 360 भागीला 12 तर 12 त्रिक 36 म्हणजे या दोन अंकाच्या दरम्यान किती अंशाचा कोन असतो? 36 म्हणजे 30 अंशाचा कोन असतो. किती अंशाचा कोन असतो? 30 अंशाचा कोन असतो. आता मित्रांनो 30 अंशाचा कोन आहे. जर तुम्हाला साडे मध्ये आलं किंवा जर तुम्हाला फिक्स टाइमात आलं तर पेन न लावता उत्तर काढता येते. कधी आलं तर साडे मध्ये आलं तर. साडे म्हणजे काय? 9:30, 10:30, 11:30, 12:30, 3:30, 4:30, 3:30 काय असेल ते. आणि किंवा 2 ला, 3 ला, 4 ला, 5 ला, 12 ला कितीचा कोन असतो? 0 अंशाचा. 12 ला कितीचा कोन असतो? 0. 12 वाजता सगळेच काटे काय असतात? एकावर एक असतात. ठीक आहे. मग आता बघा साडे माडे काय असते ते सांगतो तुम्हाला मी. समजा तुम्हाला विचारल्या की 10 वाजता किती अंशाचा कोन आहे? किती वाजता? 10. तुम्हाला 10 वाजवता आले पाहिजे की नाही? बरं तुम्हाला 10 वाजवता आले. लोकांचे 12 वाजवतात तर 10 वाजवता यायला पाहिजे. पहा अशी किती वाजले? 10 वाजले की नाही? 30 आणि 30 60. संपलं उत्तर. किती आलं उत्तर? 60. एवढं सोपं परीक्षेला येते का? नाही. परीक्षेला काय आलं? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी कोण? शरद पवार साहेब यांच्या घड्याळातला टाइम आहे 10:10. लक्षात आलं का? म्हणजे यांचं जी घड्याळची नाही त्याच्यात किती वाजलेले? 10:10. आता हा पक्ष कोणाचा? अजितदादा पवार यांचा आहे. ठीक आहे. करेक्शन केलेलं बरं असतं. व्हिडिओ बाहेर. ठीक आहे. आता पहा अजितदादा पवार यांचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. आता लक्ष द्या. म्हणजे 10:10 आलं म्हणजे करेक्ट टाइम नाही तो. 10 वाजून 10 मिनिटं झाली. जर तुम्ही असा काढायला गेला तर थोडस कन्फ्युजन होऊ शकते. मग तुम्हाला तेवढी फ्रिक्वेन्सी जमली पाहिजे. बघा आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की याच्यामध्ये 30 अंशाचा कोन आहे. सो एका म्हणजे 2 अंकाच्या दरम्यान काय म्हणाले? लक्ष द्या. 2 अंकाच्या दरम्यान 5 भाग असतात. किती भाग असतात? 5. एक भाग बरोबर 1 मिनिट असतो. किती असतो? एक भाग बरोबर 1 मिनिट. तर 5 रेषा बरोबर 5 मिनिट असतात. एका रेषेचा कोन बरोबर 6 अंशाचा असतो. आपण पाहिलं आहे की नाही? किती अंशाचा असतो? 6. का? कारण की जर एका तासात 30 अंशाचा कोन असेल तर त्या 30 ला तुम्ही 5 भागानं भागलं तर 5 × 1 = 5, 5 सखू 30. बरोबर आहे. म्हणजे 6 अंशाचा कोन येतो. बरोबर आहे. मग बघा म्हणजे काय म्हणायचं दादा मला 1, 2, 3, 4 आणि 5 अशा रेषा असतात की नाही तुमच्या घड्याळामध्ये. मग एका रेषेचा कोन बरोबर 6 अंश. हिचा 6, हिचा 6, हिचा 6, हिचा 6, हिचा 6 एकूण किती? 30. या सगळ्याचा मिळून कितीचा होतो? 30 चा. म्हणजे हे झाले 5 मिनिटं. बरोबर आहे. हे झाले 5 मिनिटं. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे फिक्स कोन काढायचा असेल तर सोपं जातं. पण असा जर कोन काढायचा असेल तर थोडस महाग जातं. मग असा जर कोन काढायचा असेल जसा कसा? आज आम्हाला असा प्रश्न आला. एका घड्याळात 10 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? हा प्रश्न आपण सोडू.
बघा आता हा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. सगळ्यात पहिले 10 वाजून 10 मिनिटं लिहा. ही दिलेली काय आहे मित्रांनो, वेळ आहे. ही कोणती वेळ आहे, दिलेली वेळ आहे. बहुत अच्छे से समज केलो हा. हे दिलेला काय आहे, वेळ आहे. मग याच्यात मिनिटं कोणते दादा, हे तास आहे, हे काय आहे तास, आणि हे काय आहे मिनिट, हे काय आहे मिनिट. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले तासाला 30 ने गुणायचं. पहा 10 गुणिला 30, 3 दाही 300. झिरो घ्यायचा ना, 3 दाही 30 मलाही माहिती आहे पण हे झिरो आहे की नाही. 3 दाही 30, पण मी कसं उलट म्हणलं बा, 3 दाही 30 आणि दाही त्रिक 300. हा म्हणजे इथं काय आलं रे, 300. आपल्याला गोळ आहे, आपल्याला एका दोन पण व्यवस्थित शिकावं लागणार, लिहावं लागतात 3-3दा 100 पर्यंत उजळ. ठीक आहे. आता हे काय आहे 10, हे मिनिट आहे दादा. जर मिनिटे समसंख्यात असतील तर त्याला 11/2 न गुणा, आणि जर मिनिटे विषम संख्यात असतील तर त्याला 5.5 ने गुणा. 11/2 चं संक्षिप्त रूप म्हणजे 5.5 हेही सांगावं लागतं. ठीक आहे. पहा आता लक्ष द्या. हे बघा 11/2. आता याला म्हणतात माय तिरपा गुणाकार करा. कसा गुणाकार, तिरपा. आता तुम्हाला नफा तोटा नावाचा धडा आहे बघा. नफ्या तोट्यामध्ये सगळेच्या सगळे गणित तिरप्या गुणाकारानंच येतात. कोणत्या गुणाकारानं, तिरप्या. आणि आपल्याला तिरप्या जमल्या पाहिजे, जोड्या लावा. आपण शाळेत कशाला लावायचो तशा. पहा बे एक बे, बे पंच 10 आहे का नाही. मग पहा 11 5 55. मग मोठ्यातून छोटी संख्या वजा करा. मग मोठी कोणती आहे दादा, 300. म्हणून 300 वजा 55 बरोबर 245. अहो हा कोण असेल का, नाही. का नाही, कारण की हा 180 च्या वर आला. हा कशाच्या वर आला, 180 च्या वर आला. म्हणून डायरेक्ट त्याला 360 मधून वजा करा. 360 वजा 245. इथं घ्या 10, याला म्हणा मला 1 दे, त्यानं दिला. मग 10 तून 5 गेले 5. आता या बिचाराने याला दिला, याच्याकडे राहिले 5. 5 तून 4 गेले 1. हे आहे तर 3. 3 तून 2 गेले 1. उत्तर काय आलं, 500 115. आहे का नाही, 115 उत्तर आलं. आहे का नाही. आता तुम्हाला करायचा प्रश्न बरं का, 9 वाजून 12 मिनिटाला तास काटा व सेकंड काटातला कोन काढा. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. हा तुम्हाला सोडवायचा प्रश्न.